नमस्कार. उपासाला तुम्हाला सुद्धा गोड खायला आवडत नाही तर हे बनवा अगदी झटपट तयार होणारे साबुदाणा बॉल्स. अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यात तयार होतात. अगदी 3 साहित्यामध्ये आज आपण हे साबुदाणा बॉल्स तयार करून घेणार आहोत. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार होतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत तर चला बघूयात. त्यासाठी मी घेतलेला आहे 1.5 वाटी साबुदाणा एवढं भिजत घातलेलं होतं. 5 ते 7 आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. त्यानंतर 3 उकडलेले आलू, 5 ते 6 हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि 1 वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट आहे. त्यानंतर आपण 3 वाटी एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्याला मॅशरच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला हाताने सुरुवातीला मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर पावभाजी मॅशरने अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये गुठळ्या राहायला नको. तर हे आलूसुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे मॅश झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे संपूर्ण साबुदाणा मी ताटामध्ये काढून घेत आहे. तर बघू शकता काढून झालेला आहे. त्यानंतर 1 वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1/2 टेबलस्पून एवढं जिरा, 1 टेबलस्पून एवढं मीठ तुम्ही चवीनुसार घालून घेऊ शकता. तर बघू शकता त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण त्याचं एक गोळा तयार करून घ्यायचं आहे. अगदी झटपट असं हाताने चांगल्या प्रकारे चोळून त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सतत हे करून तुम्ही मिक्स करून घेता. याआधीसुद्धा उपासाचा डोसा चॅनलवर आपल्या टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघू शकता इथे आपल्याला चांगल्या प्रकारे हाताने एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. सहजपणे आपल्याला हा गोळा तयार होतो. अगदी परफेक्ट मेजरमेंटने आपण साहित्य घेतलेलं आहे. तर बघू शकता त्यानंतर त्यामधील थोडं गोळा त्यामधील थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी छोटे छोटे बॉल्स त्याचे तयार करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे बॉल्स तयार करून घेऊ शकता. इथे थोडेसे मी मीडियम साईजचे बॉल तयार करून घेत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे एक एक करून इथे आपल्याला संपूर्ण बॉल तयार करून घ्यायचे आहेत. अगदी सहज आपल्याला बॉल तयार होत आहेत. तुम्ही हे बॉल्स आपल्या पात्रामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता, पण इथे मी डीप फ्राय करून घेणार आहे. तर बघू शकता असं थोडं करून आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. इथे मी गोल शेप तयार केला आहे. तुम्ही कटलेटचा शेपसुद्धा तयार करून घेऊ शकता. तर बघू शकता इथे आपले बॉल्स तयार झालेले आहेत. इथे मी संपूर्ण बॉल तयार करून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता आपले संपूर्ण बॉल तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे बॉल्स 5 मिनिट साईडला ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यासोबत खायला आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये 1/2 वाटी एवढे शेंगदाणे, 5 ते 6 खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. इथे मी सुखं खोबरं घेतलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 2 मिरचीचे तुकडे, त्यानंतर दही घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून त्याला आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे. तर बघू शकता एका भांड्यामध्ये आपल्याला संपूर्ण चटणी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तडका तयार करून घेणार आहोत. एका तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये 1/2 टेबलस्पून एवढी मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता, 2 लाल मिरची टाकून घेतलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हा तडका चटणीवर घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी आणि चांगल्या प्रकारे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली चटणी अगदी खाण्यासाठी रेडी आहे. तर त्यानंतर आपले जे बॉल्स होते ते सुद्धा आपण तळून घेऊया. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल अगदी मीडियम असं गरम करायचं आहे आणि आपल्याला एक एक करून बॉल सगळे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे अर्धे बॉल्स मी त्या तेलामध्ये घालून घेतलेले आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता ते असे सतत हलवत आपल्याला बॉल्स चांगल्या प्रकारे संपूर्ण बाजूने चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता अगदी 3 साहित्यामध्ये अगदी झटपट असे अगदी 5 ते 10 मिनटात आपले हे बॉल्स तयार होतात. ह्या आषाढी एकादशीला तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा. खायलासुद्धा एकदम टेस्टी अशी तयार होते. तर बघू शकता त्यानंतर आपले बॉल्ससुद्धा गोल्डन ब्राऊन थोडंसं कलर चेंज झालेलं आहे. तर बघू शकता असं अगदी आपल्याला हे बॉल्स कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहे, नाहीतर ते वरून शिजणार आणि आतून कच्चे राहणार. तर बघू शकता
आपले बॉल्स चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवून परतून घ्यायचे आहे. जिथे आपले बॉल्स गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यानंतर चमच्याने परत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं मी ब्राऊन करून घेणार आहे. तर बघू शकता इथे आपले बॉल्स गोल्डन असे ब्राऊन तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला बॉल्स एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे सतत हलवत संपूर्ण बाजूने आपल्याला बॉल्स चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहे. अगदी झटपट असे तयार होतात. या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे आपले बॉल तयार झालेले आहेत. अगदी कमी गॅसवरच आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आपले बॉल तळून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत. इथे मी एक झारा घेतलेला आहे. त्यावर आपल्याला एक एक करून संपूर्ण बॉल काढून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला त्यामध्ये संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी झटपट आपले साबुदाणा बॉल्स तयार झालेले आहेत. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये अगदी 10 मिनिटात आपले हे बॉल्स बनवून तयार होते आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी अशी लागते. तर या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता आवाजावरून तुम्ही ओळखू शकता की किती एकदम वरून आत किती कुरकुरीत झालेले आहेत. तर बघू शकता आवाजावरून तुम्ही अगदी परफेक्ट असे कुरकुरीत आपले बॉल्स तयार झालेले आहेत. आणि त्यासोबत आपण चटणीसुद्धा सर्व करून घेऊयात. तर साबुदाणा बॉल्स आणि सोबतच चटणी याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तर बघू शकता चमच्याने मी तुम्हाला हे करून दाखवते. तर एकदम क्रिस्पी असे तयार झालेले आहेत आणि आतून सुद्धा एकदम सॉफ्ट असे तयार झालेले आहेत. तर आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.